हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 28 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे. सकाळी 7:57 प्रदोष तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे. सकाळी 8:09 स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वरियान योग आहे. उद्या पहाटे 3:55 परी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सकाळी 7:57 कौलव करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 8:52 तैतील करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाकडून. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:02 तर सूर्यास्त सायंकाळी 7:10 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरो शिव शिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे नेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्टी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायण ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे बृहस्पती वासरे चित्रा नक्षत्रे वरियान योगे बालो करणे द्वादशी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यंत विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. या ठिकाणी हा संकल्प संपला आहे. मित्रांनो, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:57 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो मित्रांनो या मासातील आपल्याला मुहूर्त हवे असतील तर कृपया आपण या व्हिडिओ लिंकद्वारे ती जाणून घ्यावीत. मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी आहे मित्रांनो. दिवस चांगला आहे. दिनविशेष मध्ये प्रदोष व्रत आहे. मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र छोटा व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता. मित्रांनो तसेच सकाळी 7:57 घबाड योग असणार आहे. हा घबाड योग मित्रांनो चांगला शुभ योग आहे. याची प्रचिती आपण घ्यावी. जे काम कराल त्याचे जे फळ आहे ते आपल्याला दुप्पट तिप्पटही मिळू शकते. मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपले पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सकाळी 7:57 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील छोटे मोठे तर आपण अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. मित्र तेव्हा आपण कृपया या वेळेमध्ये 1.5 तासाच्या रेग्युलर कामे जी आहेत तीच करावी. विशेष किंवा महत्वाची कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. मित्रांनो आजच्या पंचांगातील टीप अशी आहे की आपल्या वास्तूच्या उत्तर ईशान्य, पूर्व ईशान्य आणि पूर्व दिशेला जर खिडकी असावी, एक 2-3 खिडक्या असाव्यात,
जेणेकरून प्रकाश व हवा खेळती राहील आणि देवघर या ठिकाणी ठेवले असल्यामुळे आपल्याला देवपूजा करण्यासाठी प्रसन्नता वाटेल मित्रांनो. एक चांगला अनुभव आपल्याला अनुभवायला मिळेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.